मी आता अनाव गावातील श्री स्वयंभू रामेश्वर मंदिर येथे महाशिवरात्री निमित्त दर्शनासाठी आलो आहे। इथे शिवपूजेचे वैशिष्ट्य सांगणारी माहिती आपल्याला पाहायला मिळते। त्याच्यानंतर धर्माचे अनुसरण कसे करायचे, आपल्या देवस्थानांचं पवित्र कसं राखायचं हे इथे दाखवण्यात आलेलं आहे। नमस्कार मित्रांनो, सफर समृद्ध कोकणची या यूट्यूब चॅनलमध्ये मी वसंत माळकर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे। तर मित्रहो, महाशिवरात्रीनिमित्त मी आलो आहे अनाव येथील श्री देव रामेश्वर मंदिराचे दर्शन करण्यासाठी आणि माझ्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण येथील महाशिवरात्रीनिमित्त सोहळा पाहणार आहात। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, मी आता अनाव गावातील श्री स्वयंभू रामेश्वर मंदिर येथे महाशिवरात्री निमित्त दर्शनासाठी आलो आहे। माझ्यासोबत या गावचे ज्येष्ठ व्यक्ती श्री बाळकृष्ण परब आहेत। यांच्याकडून आपण इथे संपन्न होणाऱ्या सर्व सोहळ्याची थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत। सर, आपल्या प्रेक्षकांना इथे संपन्न होणाऱ्या सोहळ्याची माहिती थोडक्यात सांगा। हो, नक्कीच। नमस्कार सर्वांना। आज श्रीदेव महाशिवरात्री आहे। महाशिवरात्रीनिमित्त आधी सर्व शिवभक्तांना अनाव गावच्या वतीने खूप खूप शुभेच्छा। या ठिकाणी आपण पाहत आहे की आमचं जे श्रीदेव स्वयंभू रामेश्वर मंदिर आहे, या ठिकाणी जर पाहिलं तर दोन पिंड्या आहेत, शिवपिंड्या आहेत। एक स्वयंभू आहे आणि एक आम्ही स्वतः बसवलेली आहे, रामेश्वराची पिंडी आहे। आणि इथे सुद्धा आपण जर पालखीमध्ये पाहिलं तर त्यांची दोन प्रतीकं या ठिकाणी आहेत। ते त्यांची ती आम्ही रात्री पालखी काढतो। पालखी काढल्यानंतर मग रात्री रथोत्सव असतो। रथात त्यांची बसवून त्यांची मिरवणूक काढली जाते, सवाद्याने मिरवणूक काढतो। या ठिकाणी हा जो उत्सव आहे, या उत्सवाला अगदी मुंबई, गोवा, कर्नाटक, मध्य प्रदेश, गुजरात इथून ह्या गावात जी लोक गेलेली आहेत ती सर्व लोक या ठिकाणी येऊन अगदी मनोभावे सेवा करतात। कारण आजचा दिवस आहे, ही महापर्वणी असते। असं म्हटलं जातं की आजचा दिवस हा जो शिवशंकर आहेत आपले प्रभू, तर त्यांचा उत्पत्तीचा दिवस आहे। प्रकाश रूपात त्यांची उत्पत्ती झालेली आहे। आणि दुसरी गोष्ट की त्या शिवपार्वतीचं लग्न झालं असं एक म्हटलं जातं या दिवशी। आणि ह्या दिवसाला फार महत्त्व आहे। आणि या ठिकाणी जर पाहिलं तर आपण इथे नवस फेडले जातात बऱ्याच मोठ्या प्रमाणावर। आणि ही देवता पावणारी आहे, म्हणजे ज्या चांगल्या इच्छा आहेत त्या जर मनोमन प्रार्थना केली, त्यांचं योग्य प्रकारे भजन केलं तर नक्कीच ही देवता पावते।
या ठिकाणी आज दिवसभर हां पहाटे अगदी 4:30 पासून या ठिकाणी शिवपिंडीवर अभिषेक आणि त्यानंतर महाआरतीचा कार्यक्रम घेतला गेला. दिवसभरात एकादशण्या महाअभिषेक चालू असतात दुपारीपर्यंत. नंतर कीर्तन असेल. कीर्तनानंतर एक छोटंसं महिलांचं एक भजन आहे. छोटी मुलगी आहे गावची पूजा बरं म्हणून ती भजन करते. आणि रात्री मग एक 11 नंतर अगदी उशिरा 3 वाजेपर्यंत या ठिकाणी एक छान उत्सव साजरा केला जातो, ज्यामध्ये बाहेर जर आपण पाहिलं तर रथ छानपैकी बनवलेला आहे. आणि त्यामध्ये ह्या सर्व दोन्ही ज्या स्वयंभू आणि रामेश्वर या 2 देवतांच्या ज्या मूर्त्या आहेत त्या ठिकाणी बसवतो आपण, विराजमान करतो आणि त्यांची प्रदक्षिणा या देवालयाला पूर्ण रात्री घातली जाते. आणि त्यानंतर मग रात्रभरात जो काही कार्यक्रम असतो त्यामध्ये शेवटी दशावतार नाटक आहे. दशावतार नाटक झालं की हा उत्सव संपतो. अच्छा, उत्सवाची सांगता होते. अशा प्रकारे हा आम्ही उत्सव खूप चांगल्या प्रकारे अगदी मनोभावे म्हणजे हजारो लोकांच्या उपस्थितीत पार पाडतो. आणि खूप सेवा करतात लोक या ठिकाणी. अनुभव खूप चांगला येतो लोकांना. अच्छा, बरं, एक व्हिडिओच्या शेवटी आपण या गावातील नागरिकांना काही संदेश वगैरे देऊ इच्छिता? नक्कीच. या ठिकाणी एकता फार महत्त्वाची आहे. हो. प्रत्येकाने दुसऱ्याचं चांगलं चिंतावं. हो. ही देवता अशी आहे की वाईट खपवून घेतलं जात नाही. बरं. या ठिकाणी चांगल्या विचारांनी लोक यावेत आणि सर्वांना एकत्र करून सर्व कार्यक्रम व्हावेत असं एकंदरीत देवतेला जे आवडणारे हे आहे. कारण ही देवता आहे नटेश्वर आहे, कलेची देवता आहे आणि भोळी पण आहे. भोळासा म्हणतो आपण त्याला. म्हणजे जेवढी कठोर होऊ शकते तेवढीच ती भोळी पण आहे. आणि त्यामुळे लोकांनी चांगल्या प्रकारे आज ओम नमः शिवाय नामाचा जप करावा आणि चांगले विचार ठेवावेत. बरोबर. स्वच्छ विचार ठेवावेत. एकोप्याने नांदावे, सगळे एकत्र येऊन नांदावं. आणि इथे चांगल्या प्रकारे इथे आता हे क वर्गाचं आमचं हो आताच मी पाहिलं माहिती पुस्तकामध्ये क वर्गाचा दर्जा प्राप्त झालेला आहे. आणि त्यामुळे या ठिकाणी विविध उपक्रम आता राबवले जाऊ शकतात. इथे मदत सुद्धा करणारे भरपूर राहत आहेत. बरं. आर्थिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या सुद्धा. ठीक आहे. त्यामुळे ती चिंता इथे कधीच भेडसावली गेली नाही. या ठिकाणी खूप देवता जी आहे तीच लोकांकडून सगळ्यांकडून करून घेते. अतिशय सुंदर आणि महत्त्वपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचवलीत. त्याबद्दल मी आपला मनापासून आभारी आहे. धन्यवाद. पाहू शकता आपण इथे भाविक दर्शनासाठी आलेले आहेत.
सनातन संस्थेतर्फे ग्रंथ प्रदर्शन लागलेले आहे. हे जे ग्रंथ प्रदर्शन लावले आहे त्याबद्दल आपण थोडक्यात आपल्या प्रेक्षकांना माहिती सांगा. नमस्कार. सनातन संस्थेच्या वतीने हे ग्रंथ प्रदर्शन आणि ही उत्पादन विक्री आहे, ते सात्विक उत्पादन ठेवलेले आहे. सर्व भाविक त्याचा अवश्य लाभ घेऊ शकतात. बरं. ते वेगवेगळ्या प्रकारचे ग्रंथ असतात. सनातन संस्था धर्मप्रसाराचं कार्य करते. बरं. त्याचबरोबर प्रथमोपचार वर्ग या इथे प्रथमोपचार पेटी ठेवलेली आहे. बरं. तर तसे वर्गसुद्धा आपले विनामूल्य आपले घेतले जातात. अच्छा, हां, इथे आपण पाहतोय इथे पुस्तकं आहेत, वेगवेगळ्या प्रकारची माहिती पुस्तकं आहेत. त्याच्यानंतर इथे हे ग्रंथ आहेत, धर्माचे रक्षण कसे करावे ते माहिती सांगितलेली आहे. त्याच्यानंतर इथे हे सात्विक उत्पादनं आहेत. त्याच्यानंतर इथे हे उत्पादनं आहेत सगळे ठेवलेले. इथे शिवपूजेचे वैशिष्ट्य सांगणारी माहिती आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर धर्माचे अनुसरण कसे करायचे, आपल्या देवस्थानांचं पवित्र कसं राखायचं हे इथे दाखवण्यात आलेलं आहे. काका, एक छोटीशी थोडक्यात माहिती सांगा. हां, आपल्या धर्माचं आता आपल्यालाच रक्षण करायला हवं. बरं. त्यासाठी आपल्याला मुख्य कारण काय, तर आपल्या हिंदू धर्मियांचं जे पतन झालं आहे त्याचं मुख्य कारण आहे की आपलं धर्मशिक्षण नाही. बरोबर. तर त्यासाठी आपण सर्वांनी धर्मशिक्षण घेतलं पाहिजे. यासाठी सनातन संस्थेच्या वतीने जे ग्रंथ ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे ग्रंथ इथे मिळतात. आपल्या विविध देवतांबद्दल आपल्याला जास्तीत जास्त माहिती मिळते. नामजप कोणता करावा, नामस्मरण का करावं, कसं करावं, या संदर्भात सर्व माहिती इथे दिली जाते. म्हणजे हा उद्देश आहे हे ग्रंथ प्रदर्शन करण्यामागचा. तसेच आपल्यावर होणारे आघात, हिंदूंवर होणारे आघात, बरोबर. तसेच आपल्या जे मंदिर आहेत त्याचं सरकारीकरण झालेलं आहे. बरोबर. तर या संदर्भात सुद्धा आपल्या इथे वेगवेगळ्या प्रकारचे जे पुस्तकं आहेत, जे ग्रंथ आहेत ते आपल्याला इथे मिळू शकतात. अच्छा, ठीक आहे. खूप सुंदर माहिती दिली. एक चांगला संदेश आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांना देण्याचा जो प्रयत्न केला आहात आणि सुंदर अशी माहिती आपण दिली त्याबद्दल मी आपला आभारी आहे. धन्यवाद.